निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कारानं विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांना तर शिवनेरी भूषण पुरस्कारानं ब्रिगेडियर अनिल काकडे, डॉक्टर अरुण साबळे यांना सन्मानित करण्यात आलं। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। नांदेड, नवी मुंबई, सोलापूर, बीड, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर जिल्ह्यातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे। शिवरायांच्या गड किल्ल्यांवर विशेष कार्यक्रम होत असून रोषणाईनं सजावट केली आहे। ठिकठिकाणी शिववंदना, पोवाडे, शिवचरित्रावर आधारित महानाट्य, रांगोळी, चित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन अशा उपक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात येत आहे। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप होते। त्यांचं जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे। शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूवरून उद्या 20 फेब्रुवारीपासून एसटीची शिवनेरी बस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहे। प्रायोगिक तत्वावर उद्या 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन ते मंत्रालय सकाळी 6:30 वाजता आणि स्वारगेट ते दादर सकाळी 7 वाजता या 2 मार्गावरून शिवनेरी बस सोडण्यात येतील। या बसेस पुण्यातून थेट पनवेल, न्हावाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय तसंच दादरला पोहोचतील। परतीचा प्रवासही याच मार्गाने करतील। यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे 1 तास वाचणार आहे। तिकीट दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही असं राज्य परिवहन महामंडळानं कळवलं आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी 20 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी मिळाली आहे। या अनुदानातून मुलींसाठी वसतिगृह, कौशल्य विकास असे उपक्रम राबवले जातील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मूतून दूरदृश्य प्रणालीद्वारे या योजनेचं उद्घाटन करणार आहेत। केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थी फरजाना समीर शेख यांनी सांगितलं, रत्नागिरी कोकणनगर माजगाव रोड येथे मी राहते। PM स्वनिधी 10,000 रुपये कर्ज घेतले कपडे विक्री करण्यासाठी। माझं खूप छान चालत आहे। प्लस पुढे म्हणजे आता 20,000 ते 50,000 पर्यंत कर्ज घेतले बँक ऑफ इंडियातनं। खूप छान आहे, माझी व्यवस्था चांगली आहे। राज्याच्या माजी आरोग्यमंत्री रजनी सातव यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं अंतिम संस्कार करण्यात आले। सातव यांचं काल नांदेड इथं अल्पशा आजारानं निधन झालं। त्या 76 वर्षांच्या होत्या। राज्याचं राज्यमंत्रीपद आणि राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं। काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।